नमस्कार दर्शक हो. आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनी आणि सकाळ सकाळ जितकं अख्खं महाराष्ट्राला दुःख देणारी बातमी आपल्या समोर आली. राजकारणातले सगळ्यात लढवय्ये नेते, सगळ्यांना न्याय मिळवून देणारे नेते अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. आणि हे विमान मुंबईच्या दिशेने निघालं होतं सकाळी 7 वाजता बारामतीकडे येण्यासाठी. आणि ते लँड होत असताना बारामतीच्या आधी 4 किलोमीटर आधी त्या विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये अजितदादा पवार यांच्यासह त्यांचे 5 सहकारी यांचा सुद्धा मृत्यू झाला. आणि आता आपल्यासोबत त्यांच्यासोबत सहवास ज्यांना लाभलाय अजितदादा पवारांसोबत ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अविनाश देशमुख जे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. दादा, काय सध्या भावना आहेत तुमच्या? नाही, माझ्या भावना म्हणजे आम्हाला अजितदादा साहेबांचा सहवास लाभलेला आहे. सकाळी मोबाईलवरती सहज बातमी बघितली की अजितदादा ज्या प्लेनमध्ये आहेत ते प्लेनला थोडंसं अपघात झाला. नॉर्मल ह्या गोष्टी घडत असतात. पण जेव्हा टीव्हीवरती बघत आलं, उत्कंठा अशी होती की बाबा कुठेतरी दादा संघर्षमय, दादाला थोडासा अपघात जरी झाला की दादा निभावून घेऊन जातील. पण नंतर जसं जसं बातम्या येत गेल्या तशा आमच्या हृदयाची धडकन वाढत गेल्या की ह्या गोष्ट पसनी पडणाऱ्या नाही आहेत. सतत पायाला भेंगरी लावून काम करणार लोकांसाठी, जनतेसाठी, हातात पेपर निवेदन किती तरी, म्हणजे या माणसाच्या बाबतीत बोलणं म्हणजे हे आहे की एवढा सक्रिय राजकारणात सकाळी 6 वाजता एखाद्या ठिकाणी हजर राहून सगळ्या गोष्टीला दादांचा कामाचा जो पद्धत आहे, धडाका जो आहे तो सगळ्या याला आहे. आणि आता आम्हाला वाटलं होतं की दादा मुख्यमंत्री होतील या राज्याचे. दादाकडे 15-20 वर्ष पुढचे होते, परंतु महाराष्ट्र आता हा दादाच्या विना चव नाही राहणार राजकारणाला. तो दादाचा रुबाब तो नाही, कोणाला नाही जमणार. माझ्या बाबतीत मी सांगतो, मी दादाला कित्येक वेळा भेटलेला आहो, निवेदनासाठी असू द्या, काही असू द्या. काम म्हणजे काम. निवेदन दिल्यानंतर मी दादाला, माझ्यासोबत दिवंगत दशरथसाहेब तिवरे होते, आम्ही शेतकऱ्याचं काम घेऊन गेलो होतो. दादानी ते काम अलिबाग कलेक्टर साहेबांकडे होतं. तिथून दादाने त्यांना फोन लावला, महेंद्रकर साहेबांना, जिल्हाधिकारी रायगडचे होते. ते सांगतात की अविनाश देशमुख तुम्हाला भेटायला येतात. आम्ही त्या कॅबिनमधून बाहेर पडलो दादाच्या. तर पुन्हा मला दादाने बोलून घेतलं, तू आता कसं काय आणलं? मी बायकार नाही आहे, तू एक काम कर, भाऊच्या धक्क्यावर जा आणि तिथून बाय बोट जा. मी लगेच, आणि तिथं पोहोचल्यानंतर माझ्या पीएला फोन करा. म्हणजे विचार करा, कार्यकर्त्याच्या बाबतीत, सहकार्याच्या बाबतीत एवढी चांगली भूमिका असणारा नेता तयार व्हायला 50-50, 60-60 वर्ष लागतात. आणि महाराष्ट्राला हा शाप आहे की दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब, प्रमोद महाजन साहेब, विलासरावजी देशमुख साहेब, सतीश सातव साहेब असू द्या, सातव साहेब असू द्या, हे असे लोक गेल्यानंतर महाराष्ट्र फार पुढे पुढे मागं चालला. एक मोठं स्वप्न होतं या माणसाकडनं, अपेक्षा होत्या. आणि त्या माणसाच्या बाबतीत एक गोष्ट अशी की कोणी कुठल्याही पक्षाचा जा, आज फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर सर्व पक्ष लोकांच्या डोळ्यातून अश्रूची धारा निघत आहेत. श्रद्धांजली व्हायची हिंमत माझी होत नाही, अजूनही वाटत नाही. दादा म्हणजे फक्त टीव्हीवरती की बघतोय की दादा गेले म्हणून, आम्हाला नाही वाटणार दादा कधी गेले. आम्हाला नेहमीच वाटणार की दादा आमच्या सोबतच आहेत, बस, बाकी काही नाहीये. नक्कीच आपल्यासोबत अविनाशजी देशमुख आपल्यासोबत होते. त्यांनाही दुःख, जे घटना आहे ती विश्वास ठेवण्यात म्हणजे वाटतच नाही की दादा गेले असतील असं. आता खूप वाईट झालेलं आहे. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या न्यूज चॅनल तर्फे. आणि पाहत राहा आपले बदलापूर. धन्यवाद. हो, खूप वाईट झालं.